पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शांत व्हा, पाणी प्या, पाणी प्या, शांत शांत पाणी प्या, पाणी प्या। अहो शांत व्हा, काय झालंय, काय झालं अनिल? हा, आणि असं दरवाजा का उघडा ठेवला होता? काय होते तुम्हाला? हे बायको त्यांना घालो, त्यांना घालो, अहो कावळे नाहीये, तुम्ही शांत व्हा बघू, शांत व्हा, आवाज ऐकू नाहीये ते, थोडी नाहीये ते, शांत व्हा, मी आहे ना, काही होणार नाही तुम्हाला, घाबरू नका तुम्ही। बंटी पण असंच बोलला होता साहेब, हेच बोला, दोघे मेले। बायको नंतर तुझे पाय, आपण मरणार, हे सोडणार नाहीत आपल्याला। शांत व्हा, काय असं करताय तुम्ही? आपण माती खाल्ली, आपण खूप मोठी माती खाल्ली। ती नैना देवी, ते ग्रंथ, आपण आहे ना या भानगडीत पडायलाच नको होतं। हे बायको आता आपण दोघेही मरणार। हे बायको, आता आपण मरणार आहे। मरणाआधी काही दिवस आपण एकत्र राहूया, काही दिवस एकत्र संसार करूया। शांत व्हा, काही होणार नाहीये। तो शेखरचा बाप आहे की नाही, त्याचाही काहीतरी संबंध आहे त्या त्रिनयना देवीशी। मेलाय का तो? मेलाय? जिवंत आहे ना अजून? आपणही जिवंत राहणार, नाही मरणार आहोत आपण, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। मरणार, आपण नक्की मरणार, हे सोडणार नाहीत आपल्याला। बायको मरण्याआधी माझी एक इच्छा पूर्ण करशील? इतकी वर्ष माझ्या मुलाला, तेजसला मला भेटायचं होतं का? मला मरण्याआधी एकदा त्याला कशासाठी? अगं बाप आहे मी त्याचा, एकदा भेटेल। तुम्ही मला सांगा, तुम्ही अलीकडे काही फोन वगैरे केला होता त्याला? नाही, मला एकदा भेटू दे। खबरदार त्याचं नाव घेतलं तर। मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, ज्या वेळेला माझं आणि शेखरचं लग्न झालं त्याच वेळेला सांगितलं होतं की तेजसला विसरून जायचं, त्याचा आणि तुमचा काहीही संबंध नाही आता। मी तुझ्या पाया पडतो, एकदा भेटू दे मला, एकदा। त्याचं नाव घेऊ नका हो तुम्ही। तुम्हाला कळतंय का? तेजसला जर हे कळलं तुम्ही जिवंत आहात हे जर त्याला कळलं तर किती मोठा घोळ होईल, कळतंय का तुम्हाला? जरा भानावर या आणि विचार करा। तुम्हाला तुमच्या खऱ्या वडिलांची, अनिल म्हात्रेंची कधी आठवण नाही का येत? साहेब, तुम्ही बोललात ना रुपालीबाई साहेबांशी, काय म्हणाला त्या? ऐक ना, तू ना जा इथून, तू माझ्या डोळ्यांसमोर येऊ नकोस परत, जा निघ इथून। नाही मिळाले ना उत्तर, म्हणून तुमची चिडचिड होते ना? साहेब, तुमचं काहीच चुकत नाहीये। रुपालीबाई साहेबांनी गेली 20 वर्ष तुमच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली आहे, त्यामुळे तुम्हाला राग येणं अगदीच साहजिक आहे। आणि रुपालीबाई साहेबांनी हे सगळं खूप सावधपणे केलंय, कुणालाही काहीही कळू न देता। साहेब, मला फक्त तुमची मदत करायची म्हणून मी तुमच्याशी हे सगळं बोलले। तुमच्यात आणि रुपालीबाई साहेबांमध्ये वाद व्हावा अशी अजिबात इच्छा नाही माझी, पण तरी तुम्हाला जर मी तुमच्या डोळ्यांसमोर नको असेल तर मी समजू शकते, मी नाही येणार।
नेत्रा, तुझे एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतेस सगळं, ते सगळं तुला कसं माहित? साहेब, हे सगळं मला कसं माहित ते महत्वाचं नाही आहे. रुपालीबाई साहेबांनी 20 वर्ष ही गोष्ट कशी लपवून ठेवली, कोणालाही संशय येऊ न देता त्या तुमच्या वडिलांशी संपर्कात कशा राहिल्या हे महत्वाचं आहे. साहेब, मी तुमच्या वडिलांना पाहिलंय. मला माहिती आहे ते कुठे राहायचंय. मला जे काही माहित होतं ते सगळं तुम्हाला सांगितलं मी. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही मदत लागली तर तुम्ही मला नक्की सांगा, मी नक्की मदत करेन. अरे वा, तेजस नेत्राशी गप्पा मारतोय. असा नजारा परत कधी बघायला मिळणार बोल. विश्वासच नाही बसतो. बोलो, काय गप्पा मारतेस सांगा ना. तेजसला विचारलं तो त्या तो माझ्यावर चिडेल ना. तूच सांग सांग ना सांग ना. नाही, तेच बोलत होतो आम्ही. म्हणजे मी तेच म्हणत होते की फाल्गुनी ताईंवर एवढं चिडत नका जाऊ. राग चांगला नसतो ना, तेच बोलणं चाललं होतं आमचं. आणि हे सगळं तेजसने ना चिडून ऐकून घेतलं. बरं आहेस ना तू तेजस? आय लव्ह यू तेजस. सॉरी, आय लव्ह यू. नेत्रा, एवढी हिंमत कुठून येते? काय डायरिंगचे बॉस, जबरदस्त. तेजसचा राग कमी झाला ना तो सूर्य पूर्वेला नाही पश्चिमला उगेल बोल. नेत्रा, खरंच तेजस चेंज झाला ना तो मी तुला रोज नवीन नवीन गुजराती डिश बनवून खायला दे. आय लव्ह यू. मी तुझ्यासाठी डाळ ढोकळी बनवते. हा थांबा. अनिलला तेजसला भेटायचंय आणि तेजस सुद्धा अनिल बद्दल विचारतोय. काय चाललंय? दोघांच्याही मनात एकमेकांविषयी अचानक प्रश्न काय यायला लागले? नाही नाही नाही, काहीही झालं तरी अनिलची आणि तेजसची भेट नाही घडू द्यायची मला. लांबच ठेवायचंय तेजसला अनिलपासून. पण राहून राहून एकच प्रश्न पडतोय की इतकी वर्ष जी गोष्ट दोघांच्याही मनात आली नाही ती आत्ताच एकाच वेळी काय येते? अद्वैत, अद्वैत, हे सगळं काय आहे? इट्स अ सॉन्ग ऑफ डेथ. म्हणजे ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोती वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अन धेटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. नेत्राने लिहून दिलात मला या ओळी. अरे पण कशासाठी? बाबा, याच ओळी नेत्राला संकेतात दिसल्या होत्या आणि याच ओळी वाचल्यामुळे हेमाची डेथ झाली असं तिचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा, असा
या ओळी वाचल्यामुळे कोणाची डेथ होऊ शकते. कोणी केली जर तरी ही आघळी करणं धेटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. बस. तुला हे नेत्रानं का लिहून दिलंय? बाब या ओळी पुन्हा वाचायच्या नाहीत. मी तिलाही सांगतो, याची काही गरज नाहीये. बाबा तुम्ही प्लीज चिडू नका. मी फोर्स केला म्हणून लिहून दिल्या तिने या ओळी मला. अरे पण हे सगळं किती भयानक आहे. आणि जर आपल्याला माहिती आहे की या ओळी वाचून प्रॉब्लेम होऊ शकतो, तर कशाला हवी विषयाची परीक्षा? बाबा पण तुम्ही इतके चिडताय का? मी आत्ता तुमच्या समोर वाचल्या या ओळी. काहीही झालेलं नाहीये मला. मेलो नाहीये ना मी. रिलॅक्स. हे बघा द्वैत, तू सुरक्षित राहावास म्हणूनच तुझ्यासोबत नेत्र आहे. प्लीज माझ्या बोलण्यातला सिरियसनेस समजून घे जरा. पण तुम्ही इतके रिॲक्ट का करताय? बाबा आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. तुम्ही प्लीज काळजी करू नका. बाबा रिलॅक्स. काही होणार नाहीये मला. तुमच्या आधी तुम्हाला हक करून तुमच्या समोर उभा आहे ना. काही होणार नाहीये मला. साहेब, फोन, तुमचा फोन बघितला का तुम्ही? मी किती फोन केलेत तुम्हाला, तुम्ही माझा एकही फोन उचलला नाही. आणि मी शेखर साहेबांना पण फोन केले, त्यांनीही फोन उचलला नाही. त्यांचा फोन सतत बिझी येत होता, त्यामुळे त्यांच्याशीही बोलणं नाही झालं. मी कधीपासून वाट बघते तुमची. काय झालं आज, एवढा उशीर का झाला? का पण वाट का बघत होतीस तू? म्हणजे ऍक्च्युली आज खूप काम होतं ऑफिसमध्ये. मग साहेब एकदा फोन उचलून सांगायचं ना मला तसं. सॉरी, मीटिंगमध्ये होतो त्यामुळे नाही उचलता आला फोन. आणि आत्ता येताना मी तुझे मिस कॉल्स पाहिले. मी आल्या तुलाच भेटायला येणार होतो, पण माझं डोकं दुखतंय खूप. कसं काय? तुम्ही सकाळपासून खाल्लं नाही ना काही? नीट पाणी प्यायला नसणार म्हणून डोकं दुखतंय. बॉडीगार्ड, छान डॉक्टरांसारखं बोलतीयस तू आत्ता, पण आत्ता डोकं खूप दुखतंय. काय करू? मी चेपून देऊ डोकं? लगेच बरं वाटेल. तुम्ही पडा इथे, पडा, मी चेपून देते. तुम्ही पडा इथे, लगेच चेपून देते. ममता मावशी, तुमचं बाळ बघा कसं शांत झोपलंय. आदू, हा, काय झालं? मला मला हाक मारली का कोणी? आवाज दिला कोणीतरी आत्ता. मला आवाज दिला कोणीतरी. नाही साहेब, लगेच झोप लागली तुम्हाला. हो, मी फ्रेश होऊन येतो. मी काहीतरी खायला आणलं तुमच्यासाठी. बॉडीगार्ड, तुझ्या हातात ना जादू आहे. लगेच डोकं दुखायचं थांबलं सुद्धा. आता इथून पुढे माझं डोकं दुखलं ना तर तुला चेपून द्यायला सांग. मी आलो फ्रेश हो.
ग्रंथ फेकून दे बोल. शेखर ऐका ना, बोल ना. नाही तुम्ही तो विषय काढल्यापासून ना तेच चक्र सुरू आहे सतत डोक्यात. काही कळलं का अनिलच्या संदर्भात? तुम्ही म्हणालात ना तपास सुरू केलाय तुम्ही, म्हणजे त्या दिवसापासून असं अस्वस्थच व्हायला झालंय मला. म्हणजे खरंच कळत नाही की ममताताई आमच्या घरी का गेल्या असतील आणि त्यांचा आणि अनिलचा फोटो कुणी काढला असेल. नाही, अजून काही कळलं नाही, पण एक ना एक दिवस कळेल. कळायलाच हवं. एक सांगू का शेखर, मला तर वाटतंय की हे सगळं फोटो प्रकरण वगैरे ना अनिलचंच डोकं असणार. तसाच होता तो. कधी कुठल्या थराला जाईल काही सांगता यायचं नाही. अहो मी होते ना म्हणून निभाव लागलाय कित्येक वेळी. अजूनही जुनं आठवतोय, चांगलं आहे. असं काय करता, मी विसरलेच होते सगळं, पण तुम्ही अचानक विषय काढलात ना, मग सगळं आठवायला लागलं. अचानक नाही, कोणत्याही गोष्टी अचानक घडत नाही. अनिल म्हात्रेचा विषय निघाला काहीतरी कारण आहेच. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अनिल म्हात्रे हा अतिशय वाईट माणूस होता शेखर. इतका राग आहे ना माझ्या मनात त्याच्याबद्दल की चुकून जरी हा माझा पहिला नवरा माझ्या डोळ्यासमोर आला ना जिवंत, तर जीव घेईन मी त्याचा. इतकी तिडीक जाते माझ्या डोक्यात. अनिल म्हात्रे जिवंत आहे? तू म्हणलीस ना अनिल म्हात्रे चुकून जरी समोर आला तरी तो जिवंत आहे. उदाहरण दिलं मी. इतका राग आहे माझ्या डोक्यात त्याच्याबद्दल असं म्हटलं. अच्छा, तेजस, हे काय ॲक्च्युली आईशी बोलायला आलेलो, पण तुम्ही दिसलात. म्हटलं डायरेक्ट कसं आत येऊ, परमिशन घ्यायला हवी ना. त्यामुळे परमिशन आहे का, येऊ का आत मी? मे कम इन? असा वागून तुला काय मिळतं तेजस? नको वागू असा. आणि मी तुझा सख्खा बाप नसलो तरी ही तुझी सख्खी आई आहे. त्यामुळे तुला परमिशन घेऊन बोलायची काहीच गरज नाही. बोला. काय झालं? अनिल म्हात्रेचा जीव घ्यायचा आहे तुला. आताच म्हणालीस ना तसं, ऐकलं मी. गप्प बस जरा. ज्या व्यक्तीचा जीव घ्यायचा आहे त्याआधी ती व्यक्ती आहे कुठे हे माहीत असावं लागतं. तुला माहिती आहे का कुठे आहेत ते? काहीतरी विचारलं मी तुला. एक कुठे चाललीस? काम आहे माझं, जायचंय मला. हो हो हो, जा. मोबाईल देऊन जा फक्त जरा. कशाला? माझं पण काम आहे एक छोटंसं. दे. माझ्या मोबाईल मध्ये तुझं काय काम आहे? अगं मी बघतो ना, छोटंसं काम आहे, मी करतो ते. दे. अति करू नकोस तू. बघ, अति वगैरे तू मला सांगूच नकोस. तुला मागितला ना मोबाईल तर मोबाईल दे पटकन. तेजस, एक मिनिट थांब. का काय झालं घाबरायला? काही सिक्रेट आहे का ह्याच्यामध्ये? काही लपवून ठेवलंयस का? काय सिक्रेट कसलं? आणि तेजस,
माझा फोन आहे, मला हवाय, माझं काम आहे. लिमिट मध्ये राहा. म्हणजे नेत्रा म्हणते त्यात काहीतरी पॉइंट नक्कीच आहे.